हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 5च्या PYQजला सुरुवात करणार आहोत. यापूर्वी युनिट 5मध्ये कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात किंवा रिझनिंगचे जे काही प्रकार आहेत जे आत्तापर्यंत विचारले गेलेत, या सर्वांवर आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ते आधी जाऊन पाहू शकता. त्यात सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करण्यात आलेल्या आहेत आणि आता त्याच युनिटवर बेस्ड जे काही आत्तापर्यंत PYQज विचारले गेलेले 2020 ते 2025 पर्यंत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी, म्हणून शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत जो जून 2025मध्ये विचारण्यात आला आहे, म्हणजेच लास्ट इयर. तर प्रश्न असा आहे की इन अ कंपनी शेअर्स ऑफ शांता, कांता अँड भ्रांता आर इन द रेशो 3:5:1. Profit of the company in a certain year is 3,33,333 rupees. How much is the profit of Kanta in rupees? तर एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये शांता, कांता आणि भ्रांता यांचे शेअर्स आहेत. ते आपल्याला रेशोमध्ये दिलेले आहेत, म्हणजे शांताचा 3%, कांता 5% आणि भ्रांता 1%. याचं एक प्रमाण दिलेलं आहे आणि त्या कंपनीच्या एका वर्षातील नफा दिलेला आहे आणि हा जो नफा आहे यात कांताचा हिस्सा किती हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. अगदी इझी प्रश्न आहे. व्यवस्थित जर आपण प्रश्न वाचला तो सॉल्व्ह करायला इझी जातं. या टाईपचाच प्रश्न आपण आपले जे युनिट 5चं एक्सप्लेनेशन आहे त्यातही केला आहे. जर तुम्ही तो पाहिला असेल व्हिडिओ तर तुम्हाला हे लवकर लक्षात येईल. तर आपण आधी काय करतो की शेअर्स आपल्याला दिलेले आहेत तिघांचे 3:5:1. तर हे त्यांचे इंडिव्हिज्युअल शेअर्स आहेत, पण आपण टोटल शेअर जर काढायचं असेल तर आपण याची ॲडिशन करतो, म्हणजेच 3 + 5 + 1 = 9. तर टोटल 9 शेअर्स आहेत कंपनीचे. त्यातनं या तिघांच्या वाट्याला म्हणजेच शांताच्या वाट्याला 3 आहेत, कांताच्या वाट्याला 5 आहेत आणि भ्रांताच्या वाट्याला 1 आहे. आणि आपल्याला प्रश्नात त्यांनी विचारलं आहे की कांताचा प्रॉफिट यात काय असेल. तर कांताचा प्रॉफिट काढण्यासाठी आपण काय करू की टोटल 9 शेअर्स आहेत, म्हणून आपण ॲक्च्युली हे 2 वेने सॉल्व्ह करता येतं. तर फर्स्ट आपण पाहूया की टोटल 9 शेअर्स आहेत, म्हणून आपण हे जे आहे 3,33,333 रुपये याला आपण 9ने डिवाईड करू शकतो. 9ने डिवाईड केल्यावर आपल्याला एक हिस्सा यातनं मिळतो की जो आपल्याला मिळतो 38,038 रुपये. हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं. तर हा झाला टोटल एक शेअर. आणि आपल्याला त्यांनी इथे कोणाचा विचारला आहे? कांताचा. आणि कांताकडे टोटल किती शेअर्स आहे? तर कांताच्या हिस्स्यामध्ये टोटल 5 शेअर्स आहे. मग एकासाठी एवढे, तर 5साठी आपण काय करू, हा जो नंबर आहे त्याला सिम्पली मल्टिप्लाय बाय 5 करू आणि ते केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं 1,85,185 रुपये. या प्रकारेही आपण उत्तर काढू शकतो की आधी आपण एक शेअरची प्राईस काढली आणि त्यावरून जो काही कांताच्या हिस्स्यात जर 5 शेअर आहे त्याला मल्टिप्लाय केलं, आपल्याला हे आन्सर इथे मिळतं, जे की ऑप्शन बी बरोबर आहे. आणि इथे आपण अजून एक वेगळं स्पष्टीकरण केलेलं आहे ते पाहू शकतो की सिमिलर की 9 टोटल शेअर आहे ते केलं आणि कांताच्या हिस्स्यामध्ये 5 भाग आहेत, म्हणून मग आपण काय केलं की 9 पैकी किती भाग आहे त्याचं प्रॉफिट काढण्यासाठी आपण केलं की टोटल आपल्याकडे 9 भाग आहेत, त्यातनं 5 कांताचे आहेत आणि ते कशामधून आहेत तर दिलेली रक्कम म्हणजे आपली ही 3,33,333. आणि हे पण जर आपण सॉल्व्ह केलं 9ने जर आपण याला डिवाईड केलं तर आपलं आन्सर येतं 38,038 रुपये. आणि सेम आहे हे 5 × हे केलं तर आपल्याला आन्सर हेच मिळतं. तर अशा प्रकारे आपण 2 पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकतो. जी पद्धत आपल्याला इझी वाटेल ती लक्षात ठेवा आणि अशा टाईपचेच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, म्हणून याची प्रॅक्टिस नक्कीच करा. चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूया की जो जून 2025 म्हणजे लास्ट इयरच विचारला गेला आहे आणि तो वॉच टाईम क्लॉक याच्यावर आहे. तर आपण पाहू शकता की एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 वाजेला निर्देशित केले आहे. त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल. अगदी इझी प्रश्न आहे हा. आपण असं सॉल्व्ह नाही केला, नुसतं तोंडी पण केलं तरी मला वाटतं की आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण तुम्ही पाहू शकता की मंडे इथे दिलेला आहे आणि यात बघा मंडे, ट्यूजडे, थर्सडे आणि फ्रायडे इथे वारही वेगवेगळे आहेत, म्हणजे कन्फ्युजन होण्यासारखं इथे काहीच नाही. आणि त्यांनी आपल्याला विचारलं आहे 101 तासानंतर. तर आपल्याला माहिती आहे 24 तासाचा एक दिवस असतो. 24 × 48
24 त्रिक 72, 24 चोक 96. आपल्याला माहिती आहे की 96 आणि +5 केलं तर 101 होता. म्हणजे पुढे 4 दिवस गेलेला आहे आणि 5 तास त्यात पुढे करायचं. तर आपल्याला माहिती आहे मंडे नंतर ट्यूजडे, वेन्सडे आणि थर्सडे आणि मग फ्रायडे. तर 4 दिवसानंतर फ्रायडे येणार आहे. तर इथेच आपल्याला उत्तर मिळून जातं. पुढे टाईमही चेक करायची गरज नाही आहे, कारण इथे फ्रायडे दिसतोय तर आपण लगेच टिक करू शकतो. आणि पुढे 5 तास आहे, तर इथे 1 वाजला होता आणि +5 तास म्हणजे 6. तर अशा प्रकारचे इझी प्रश्नही विचारले जातात, जे की आपण तोंडीही सॉल्व्ह करू शकतो. फक्त प्रॅक्टिस गरजेची आहे. तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर एक नंबर्स दिलेले आहेत आपल्याला, सेट ऑफ नंबर्स दिलेला आहे 1 2 3 4 5 1 to 8 पर्यंत. आणि त्यातनं आपल्याला 5 नंबर्स रँडमली सिलेक्ट करायचे आहेत. प्रोबॅबिलिटी काइंड ऑफ क्वेश्चन आहे, पण व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण कन्फ्यूज होऊ शकतो आपण ह्या क्वेश्चनमध्ये. तर आपण पाहू शकतो की कोणतेही 5 नंबर रँडमली सिलेक्ट करायला त्यांनी आपल्याला सांगितले आहेत आणि काही कंडिशन दिलेल्या आहेत. तर अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहोत की अशी एक कंडिशन शोधू की जी ही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत, म्हणजे तो ऑप्शन आपण लवकर एलिमिनेट करू शकतो. जसं की आता आपण पाहू शकतो फर्स्ट ऑप्शन दिला ॲटलिस्ट 2 ऑफ देम आर इव्हन नंबर. त्यातल्या कमीत कमी 2 संख्या समसंख्या आहेत. तर हे ऑप्शन काय म्हणतं की एक असे आपण 5 नंबरचा सेट चूज केला की ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 समसंख्या असणार आहे. कमीत कमी 2 हव्या असं ते म्हणत आहे. पण हे आपण इथे एलिमिनेट कसं करू शकतो की सपोज आपण नंबर चूज केला 1 3 5. मी हे ऑड नंबर्स घेते, व्यवस्थित लक्ष द्या. 7 हे कुठले तरी मी 4 नंबर चूज केले आणि एक मी सपोज 2 घेतला, कारण आता इवन नंबर उरले. मी ते 2 घेऊ शकते, 4 घेऊ शकते, 8 घेऊ शकते, डिपेंड्स. पण इथे आपण पाहू शकतो की त्यांनी काय म्हटलंय, कमीत कमी 2 संख्या सम आहेत. पण इथे आपण पाहू शकतो की एकच संख्या सम आहे या विषम आहेत. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, तर नाही. म्हणून हे ऑप्शन आपलं इथेच कट होतं. तर या प्रकारे आपण एलिमिनेशन ट्रिक इथे यूज करू शकतो की आपल्याला उत्तर शोधायला इझी जाईल. आता नेक्स्ट आहे ऑप्शन बी. तर यात काय आहे, देअर आर ॲट मोस्ट 2 पेअर्स हॅव्हिंग सम ऑफ इच पेअर इज 9. ओके. आणि थर्ड आहे देअर इज ॲटलिस्ट 1 पेअर हॅव्हिंग सम 9. मी हे 2 ऑप्शन आधी राहू देते, आधी फोर्थ ऑप्शन आपण सॉल्व्ह करू, देन विल बॅक टू बी अँड सी. तर यात काय आहे, ॲट मोस्ट 3 ऑफ देम आर इव्हन नंबर. तर ते असं म्हणताय की जास्तीत जास्त 3 संख्या समसंख्या आहेत. तर हेही आपण इथे एलिमिनेट करू शकतो, कारण तुम्ही पाहू शकता की इथे समसंख्या कोणत्या आहेत, 2 4 6 आणि 8. हेही जर आपण घेतले 6 आणि 8 आणि आता आपल्याकडे विषमच उरलंय, जसं आपण फर्स्ट ऑप्शनला केलं तसं इथे आपण 1 3 काही चूज केलं तरी इथे आपल्याला मिळतंय की 3च संख्या सम आहेत का, नाही. तर टोटल 4 समसंख्या पण इथे येऊ शकतात. तर हे याला आपण पाहतोय की हे या आन्सरने आपल्याला कळते की हे चुकीचं आहे. सो हे ऑप्शनही इथे कॅन्सल होतं. आता आपण येऊया बी आणि सी कडे. तर ॲट मोस्ट 2 पेअर हॅव्हिंग सम ऑफ इच पेअर इज 9. तर हे आपण आता एक्झाम्पल्स थ्रू सॉल्व्ह करूया. समजा आपण घेतलं 1 2 3 4 आणि 5. हे 5 नंबर्स आपण चूज केले. तर यात आपण पाहू शकतो की ॲट मोस्ट 2 पेअर्स म्हटले त्यांनी, जास्तीत जास्त 2 जोड्या, म्हणजे 2 किंवा एकही जोडी आपण इथे बनवू शकतो. तर इथे आपण 4 आणि 5 पण पाहिला तरी याची ॲडिशन आपल्याला माहिती आहे की 9 होते, म्हणजे 9 असते, म्हणजे एक पेअर तर मिळतेच आहे आपल्याला. आपण अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. मी इथे खाली सॉल्व्ह करते, व्यवस्थित लक्ष द्या. सपोज आपण हे घेतलं 2 3 4 5 6. यातही आपल्याला एक पेअर मिळते आणि 2 ही दुसरी पेअर पण मिळते की जिची ॲडिशन 9 होते. म्हणून हे ऑप्शनही बरोबर आहे. आणि ॲटलिस्ट 1 पेअर हॅव्हिंग सम 9. तर ते म्हणत आहे की कमीत कमी एक जोडी मिळाली पाहिजे 5 नंबरमध्ये की जिची सम 9 येते. तर ही कंडिशन पण आपण पाहू शकतो की इथे सॅटिस्फाय होते. ती मी इथे एक्सप्लेनही केलेली आहे की 8 आणि 1 9च होता, 7 आणि 2 9च होता, की अशा एक पेअर तर आपल्याला नक्कीच मिळते. ॲक्च्युली इथे फक्त सी दिलेलं आहे, पण बी ऑप्शनही इथे बरोबर आहे, जे मी आत्ता तुम्हाला इथे एक्सप्लेन करूनही दाखवलं. इथे फक्त बी लिहायचं राहिलं आहे, पण असं समजू नका. ॲक्च्युली हे दोघे ऑप्शन बरोबर आहे. आपण जर लास्ट इयरची आन्सरशीट पण पाहिली तर त्यात त्यांनी तेच दिलं आहे की बी आणि सी दोघे ऑप्शन बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल्स देऊन किंवा कॉन्ट्रास्ट एक्झाम्पल देऊन हे सॉल्व्ह करून आणि एलिमिनेशनद्वारे असे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. इझी आहे, पण ऑफकोर्स प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इझी जाईल. तर हा एक झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, जो अगेन आपल्याला जून 2025 मध्येच विचारण्यात आला होता की एक बँक आहे
की जी मुदत ठेव योजनेतील व्याजावर काही पर्याय उपलब्ध करून देते. तर यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर ठरेल? तर यात दिलेलं आहे की 10% वार्षिक चक्रवाढ पद्धतीने, नंतर 9% वार्षिक, अगेन 6 महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने, आणि म्हणजे हे टोटल एका वर्षासाठी आहे, हे 6 मंथसाठी आहे, हे क्वार्टरली म्हणजे 4 मंथ्स, आणि हे आपल्याला दिलेलं आहे कंपाऊंड मंथली म्हणजे एका महिन्याच्या याच्याने. तर इथे आपण पाहू शकतो की चक्रवाढ पद्धती जी आहे त्याच्यात व्याजदर असणे नेहमी अधिक, जास्त व्याजदर असणे नेहमी अधिक फायदेशीर ठरतो. फॉर एक्झाम्पल 10% जर आपण घेतलेलं आहे तर हे 9% 6 आपल्याला 9.2% देतं, आणि 8% जर 3 महिन्याचं असेल तर ते आपल्याला 8.24 देतं, आणि तसंच जर आपण मंथली पाहिलं तर ते 7.23 जे सगळ्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वात फायदेशीर जे आहे ते आपल्याला इथे 10% पर ॲनम वर्षाला ठरणार आहे. हे शब्द इथे आपल्याला कन्फ्यूज करायला दिलेले आहेत, कारण मोस्टली आपण काय करू की 7% आहे आणि त्यांनी आपल्याला विचारलं आहे की बेनिफिट म्हणजे आपण कमी पाहू आणि 7 टिक करून देऊ, पण इथे असं नाही आहे. तर हे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. इयरली म्हणजे वर्षाला, आणि हे 6 मंथली म्हणजे दर 6 महिन्यांनी, दर 4 महिन्यांनी आणि दर 1 महिन्यांनी. हे जस्ट कन्फ्यूज करायला दिलेत, पण व्यवस्थित प्रश्न वाचा म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाता. नेक्स्ट क्वेश्चन आहे जून 2025चाच, की इन अ राईट अँगल ट्रायंगल वी हॅव 3 साइड्स ऑफ लेंथ, नेमली हायपोटेनियस h, बेस b and height t सेंटीमीटर, देन विच ऑफ द फॉलोइंग रेशियोज इज द लार्जेस्ट. तर आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला आहे त्यांनी, ज्याची हाईट जी आहे ती h सेंटीमीटर आहे, सॉरी हाईट जी आहे ती t सेंटीमीटर आहे, हायपोटेनियस h सेंटीमीटर आहे आणि बेस b सेंटीमीटर आहे. तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर म्हणजेच कोणता रेशो सर्वात जास्त असेल किंवा सर्वात मोठा असेल असं त्यांनी विचारलं आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे की हायपोटेनियस ही ऑलवेज मोठी असते ॲज कम्पेअर टू हाईट अँड बेस, हे आहे. आणि त्यानंतर ती मोठी का असते, कारण हा इथे राईट अँगल ट्रायंगल बनत असतो 90 डिग्रीचा, आणि याच्या समोरची ती साईड असते म्हणून ती मोठी असते, हेही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आहे की जे गुणोत्तर एकापेक्षा मोठं येईल जेव्हा आपण छेदतो, तर जे गुणोत्तर एकापेक्षा मोठं येईल ती बाजू आपण मोठी मांडतो, आणि म्हणून इथे आपण हायपोटेनियस अपॉन टी म्हणजे जी काही लेंथ आहे याचं गुणोत्तर एकापेक्षा मोठं येतं, आणि म्हणूनच ही जी बाजू आहे याचा जो रेशो आहे तो मोठा येत असतो. म्हणून इथे ऑप्शन ए h/t अगदी बरोबर उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला हे 5ही प्रश्न व्यवस्थित कळाले असतील, कारण याची प्रॅक्टिस करणंही महत्त्वाचं आहे. लास्ट इयर विचारले गेले, असं येऊ शकतं 2026मध्ये याच्यातच थोडेफार काही चेंजेस करून वेगळा प्रश्न युनिव्हर्सिटी विचारू शकते, म्हणून व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत एप्रिल 2024चा प्रश्न आहे हा, म्हणजेच येस 2024 सॉरी. तर यात पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, द अरिथमॅटिक मीन ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to 25. 1 ते 51 या पूर्णांक संख्येच्या गणितीय मध्य किती. तर हे फाइंड आउट करण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा, लगेच सॉल्व्ह होतं. तर जेव्हा अरिथमॅटिक मीन विचारता 2 नंबर्सच्या मधला, तर आपण काय करतो, याच्यासाठी फॉर्म्युला आहे n+1/2 असंही आपण करू शकतो. n म्हणजे जी काही शेवटची नंबर दिलेली असते आपल्याला ती, म्हणजेच 51 + 1/2 म्हणजेच 52/2 विच इज 26. आणि अजून दुसरा पण एक फॉर्म्युला आहे की फर्स्ट टर्म घ्यायची प्लस लास्ट टर्म जी दिलेली आहे ती घ्यायची आणि डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजेच आपल्याला तेच आन्सर मिळणार आहे 26. तर n+1/2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म अपॉन 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इझी आहे. अरिथमॅटिक मीनचं जर आपल्याला अरिथमॅटिक मीन जर विचारलं 2 नंबर्सचं तर, आणि म्हणून इथे ऑप्शन सी हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे एप्रिल 2024चाच आहे. अमंग द 3 नंबर्स x इज इक्वल्स टू एक नंबर दिलेला आहे, x, y आणि z इज इक्वल्स टू विच आर डिव्हिजिबल बाय 18. तर 3 नंबर्स दिलेले आहेत आपल्याला, 3 संख्या दिलेल्या आहेत, आणि यापैकी कोणत्या संख्येस 18ने निशेष भाग जातो हे आपल्याला विचारलं आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता इथे की आपल्याला 18ची जी काही डिव्हिजिबिलिटीचा रूल आहे तो माहिती पाहिजे, म्हणजेच 18ची जी कसोटी आहे ती माहिती पाहिजे आपल्याला. तर यात फर्स्ट रूल आहे 18च्या डिव्हिजिबिलिटीसाठी की जी काही संख्या आपल्याला दिलेली आहे इट शुड बी इव्हन नंबर. ती संख्या आपल्याला इव्हन नंबर हवी, म्हणजे तिला 18ने
पूर्णपणे भाग जातो असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ती संख्या म्हणजे 2 अक्षरी असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल, ऑफकोर्स 2 अक्षरी तर असेलच ती, किंवा नुसती 18 असेल ती, तर त्याची जी काही ॲडिशन आहे, म्हणजे त्याच्यात जे नंबर्स आहेत त्यांची जी काही ॲडिशन आहे त्याला 9ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. म्हणजे ॲडिशन ऑफ नंबर डिव्हिजिबल बाय 9, तर 9ने त्याला पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर आपण आता हे ऑप्शन्स बघूया आधी, त्यानुसार आपल्याला लवकर अंदाज येईल. तर इथे आपण पाहू शकतो की ही जी संख्या आहे ती इव्हन नंबर आहे का? नाही, कारण आपण पाहू शकतो लास्ट 2 डिजिट आपण चेक करतो, हे ऑड नंबर आहे. 81 इज ऑड नंबर, तर ही पूर्ण संख्या आपल्याला माहिती ऑड असणार आहे, म्हणून एक्सचा ऑप्शन तर इथे गेला. त्यामुळे हा ऑप्शन आणि हे दोन आपण एलिमिनेट केले. आता आपल्याकडे हे 2 ऑप्शन्स उरलेत, तर आपण वाय आणि झेड चेक करूया की हे इव्हन नंबर आहे का. फर्स्ट रूल, तर हो, 18 आहे इथे आणि इथे पण 18 आहे, म्हणजे आहे इव्हन नंबर आहे. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय करते. आता सेकंड कंडिशन काय की हे जे नंबर्स आहे या सर्वांना जर आपण ॲड केलं तर जो नंबर मिळेल त्याला 9ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. म्हणजेच 8 + 8 + 1 + 1 + 8 हे सर्व ॲड केल्यावर जो नंबर मिळेल त्याला 9ने भाग. तर याची जेव्हा आपण ॲडिशन करू तर आपल्याला मिळतं 54, आणि 54ला आपल्याला माहिती आहे 9ने 54ला भाग जातो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो, म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. तर हो, वाय हे बरोबर आहे. आपण वायला चेक केलं, आपल्याला माहिती आहे इथं की इथे वाय आहे, म्हणजे वाय तर येणारच आहे. झेड पण आपण एकदा चेक करू शकतो की या सर्वांची ॲडिशन 54 येते, आणि 54ला 9ने पूर्णपणे भाग जातो, म्हणजे 18ने जाणार आहे. आणि त्यामुळे इथे ऑप्शन बी वाय अँड झेड ऑनली हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर इथे पाहू शकता की आपल्याला 18ची कसोटी इम्पॉर्टंट होती, म्हणून हे या प्रकारच्या पॉईंट्सची लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. जर या टाईपचे प्रश्न विचारण्यात आले तर आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एप्रिल 2024चा आहे हा प्रश्न पण, की एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा नेण्याचे काम करत आहे. एक ठिकाण आहे एक्स आणि तिथून वाय या ठिकाणी विटा नेण्याचे काम करत आहे. एक्स आणि वाय या ठिकाणांमधील अंतर 200 मीटर आहे. तर हे जे काही अंतर आहे ते 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. तर जेव्हा इथून इथे नेत असते तेव्हा टोटल 15 विटा एका वेळी वाहून नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केलेले असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचविल्या. अशा टाईपचे प्रश्न एकदा व्यवस्थित पुन्हा रीड करून पाहायचं की दिलेलं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण चुकण्याचे चान्सेस असतात. पण हो, जर तुम्ही व्यवस्थित ते रीड केले आणि त्यात काय विचारलंय, काय दिलेलं आहे याचं ॲनालिसिस केलं तर ते इझी जातं. तर इथे आपण पाहू शकतो की एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम चालू आहे. एक्स आणि वाय या ठिकाणामध्ये अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. ओके, ठीक आहे. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून सुरुवात केली आणि आपल्याला विचारले की 5.5 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर किती विटा पोहोचतील. तर आधी हे पण लक्षात ठेवायचं की हे अंतर मीटरमध्ये आहे आणि हे किलोमीटरमध्ये. तर हे असं तर आपण डिरेक्टली नाही करू शकत, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, याचं कन्वर्जन करू. 5.5 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्जन करू, म्हणजे आपल्याला माहिती आहे 1000ने आपण त्याला मल्टिप्लाय करू आणि ते असणार आहे 5500 मीटर. तर एवढं अंतर पार केल्यानंतर किती विटा पोहोचतील हे आपण पाहणार आहोत. तर इथंपर्यंत आपण केलं. तर आता काय, अंतर पार केलेले असताना किती विटा पोहोचवल्या. तर आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की हा 200 मीटर एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी प्रवास करतोय, पण तो पुन्हा पण येतोय, म्हणजे परत तो 200 मीटर येतोय. म्हणजे टोटल त्याला 15 विटा वाहून नेण्यासाठी जे काही डिस्टन्स तो क्रॉस करतोय ते टोटल 400 मीटर क्रॉस करतोय. हे इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण येताना तर तो खाली हातानेच येणार आहे, पण टोटल 15 विटा तो 400 मीटर एवढ्या अंतरात पोहोचवतोय. तर आता आपण काय करू, 400 मीटर पोहोचवतोय एका अंतरात, मग आपण 5500ला 400ने भागून घेऊ. तर टोटल आता हे भागले असता आपल्याला 13 पॉईंटमध्ये आन्सर मिळतं, म्हणजे 13.300 मीटर पुढे शिल्लक राहता. तर 13 फेऱ्या पूर्ण केल्यानंतर तो टोटल ज्या विटा वाहून नेणार आहे ते आता आधी आपण पाहूया की एका फेरीमध्ये तो किती नेतो, 15. मग 13 फेरीमध्ये किती नेणार आहे, 13 × 15 म्हणजे 195 विटा तो टोटल
13 फेऱ्यांमध्ये नेणार आहे आणि अजून त्याच्याकडे 300 मीटर शिल्लक आहे. तर आपल्याला माहिती आहे की 400 मीटरमध्ये तो 15 नेतो असं आपण म्हणू, पण जे काही 300 मीटर आहे तर तो जाताना 200 मीटर जाईल, म्हणजे परत त्याने 15 विटा नेल्या, म्हणजे याच्यामध्ये 15 ॲड झालं आणि तो रिटर्न येताना इथे 100 मीटर काहीतरी येईल आणि तिथे तो थांबणार आहे. पण तो विटा तर इथे पोहोचवून आलाय पूर्णपणे, म्हणजेच त्याने 15 विटा पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि आपल्याला त्यांनी तेच विचारलं आहे की किती विटा पोहोचतील. मग 195 + 15 टोटल 210 विटा त्याने पोहोचवल्या आहेत. म्हणून इथे कन्फ्यूज न होता 195ला आपण टिक नाही करणार आहे. ते जे 300 मीटर आहेत त्याचंही आपण ॲडिशन करून टोटल 210 विटा तो व्यक्ती त्या वेळेमध्ये पोहोचवणार आहे. तर अशा टाईपचे सम्स सॉल्व्ह करायला हेच इम्पॉर्टंट आहे की प्रश्न पुन्हा पुन्हा रीड करा, त्यात काय विचारलं आहे, काय दिलं आहे ते आधी मांडून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करताना इझी जातं आणि आपलं उत्तरही चुकण्याचे चान्सेस तिथे कमी असतात. आय होप हा प्रश्न क्लिअर झाला असेल तुम्हाला. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. याचा पुढचा प्रश्न आहे 2024चाच आहे तो प्रश्न आहे, तोही व्यवस्थित आपण आता अभ्यासणार आहोत. तर प्रश्न दिला आहे की एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरिणे आहेत. जे आता चालू वर्ष त्यात 64 हरिण आहे. ओके, 64. जर XN ही संख्या जंगलातील N वर्षातील हरिणांची संख्या दर्शवते व XN इज इक्वल्स टू, XN दिलेला आहे आपल्याला 1.5 इंटू X इंटू N-1, तर 5व्या वर्षातील जंगलांच्या हरणांची संख्या किती असं विचारलंय. तर आपल्याला चालू वर्ष म्हणजे आपल्याला नेक्स्ट 5 इयर्स काढायचे, तर चालू वर्ष जे आहे ते आपण X0 अज्युम करू, म्हणजे जे आता दिलेलं आहे ते 64 हरिण आहेत. ओके, त्याला आपण X0 अज्युम करू आणि इथे आपल्याला N साठी त्यांनी व्हॅल्यूज दिल्या आहे 1 2 3 4 5. आपल्याला टोटल 5 पर्यंत इथे जायचं आहे कारण त्यांनी 5th इयरमधली संख्या विचारली. तर आता हा जो N आहे त्याच्यात व्हॅल्यू पुट करून हे सॉल्व्ह करणं इझी आहे, फक्त प्रश्न कळायला पाहिजे. जो दिलेला आहे तो X0 दिलेला आहे आणि X1 पासून आता आपण X5 पर्यंत फाइंड करणार आहे आणि X5 जे येणार आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर इथे आपण Nच्या जागी 1 पुट केला, म्हणजेच 1.5 इंटू X N-1. तर 1 - 1 0 होतो, X0 झाला. तर इथे कन्फ्यूज होऊन 0 म्हणजे इंटू 0 असं नाही करायचं आहे. तर 1.5 इंटू X0, तर X0ची आपल्याला इनिशियल व्हॅल्यू इथे दिलेली आहे 64. सो 1.5 इंटू 64 इज इक्वल्स टू 96 येणार आहे. म्हणजे एका वर्षानंतर हरणांची संख्या किती होणार आहे? 96. सिमिलरली आपण X2 फाइंड आउट करू. इथे 1.5 इंटू X2 - 1 म्हणजेच 1, म्हणजेच 1.5 इंटू 96 करू. X1ची व्हॅल्यू आपल्याला इथे जी दिलेली ती 96. सो 1.5 इंटू 96 म्हणजे 144 आपल्याला मिळतं. तसंच आपल्याला X3 मिळणार आहे 216, X4 मिळणार आहे 324 आणि X5 म्हणजे 5 वर्षानंतर फाइंड आउट करायचं आहे. तर 1.5 इंटू X4 आपल्याला लागणार आहे, म्हणजे 1.5 इंटू X4 आहे आपल्याकडे 324 आणि ते आपल्याला मिळणार आहे 486, म्हणजेच ऑप्शन बी आपल्या इथे बरोबर असणार आहे. तर किती इझी होतं हे की X0ची व्हॅल्यू दिलेली होती, फॉर्म्युला दिलेला होता, फक्त आपल्याला व्यवस्थित त्यात व्हॅल्यूज पुट करून मल्टिप्लिकेशन व्यवस्थित परफॉर्म करून आन्सर मिळणार होता. म्हणून मी सांगते की पुन्हा पुन्हा प्रश्न रीड करा, दिलेलं काय ते व्यवस्थित मांडून घ्या, विचारलं काय ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपण एक एक व्हॅल्यू पुट करून आन्सर सॉल्व्ह करतो आणि उत्तर मिळायला इझी जातं. हे सगळं व्यवस्थित रीडिंग करण्याचं आणि कॉन्सन्ट्रेशनचं आहे. रिझनिंगमध्ये प्रेझन्स ऑफ माइंड ठेवा, शांततेत सॉल्व्ह करा, म्हणून व्यवस्थित उत्तर मिळतं. तर हा झाला आपला याचं उत्तर झालं ऑप्शन बी.